नमस्कार मंडळी, ग्रीष्मीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वयाच्या 60 वर्षानंतर तुमच्या शरीरामध्ये हळूहळू काही बदल होऊ लागतात. हे बदल एका रात्रीत किंवा मग अचानक होत नाही. तुमचे स्नायू हळूहळू शांतपणे कमी होऊ लागतात. तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटत नाही किंवा वेदनाही होत नाही. बहुतेक दिवस तुम्हाला छान वाटतं, पण वर्षानुवर्षे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा लक्षणांशिवाय तुमचं शरीर त्याच्या एकूण स्नायूंच्या वस्तुमानापैकी 1/3 भाग गमावू शकतं. आणि एके दिवशी थोडा जास्त तुम्हाला अजिबातच अपेक्षा नसेल अशा क्षणी हे बदल दिसून येतात. एके दिवशी काय होतं की तुम्हाला खुर्चीवरून उठायला जास्त वेळ लागतो, पायऱ्या चढणं जड वाटतं, एखादी छोटीशी घसरगुंडी गंभीर पडझडीमध्ये बदलते. हे तुम्ही कमकुवत आहात म्हणून किंवा मग काही चूक केली आहे म्हणून घडत नाही, तर एकेकाळी तुमचं रक्षण करणारे स्नायू आता तिथे नसल्यामुळे घडतं. डॉक्टरांनी या स्थितीला सार्कोपेनिया असं नाव दिलं आहे. वृद्ध व्यक्तींचं स्वातंत्र्य, शरीराचा तोल, आत्मविश्वास आणि काही वेळा स्वतःच्या घरामध्ये राहण्याची क्षमताही गमावण्यामागील हे एक मुख्य कारण आहे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना कधी सांगितलं जात नाही. ही प्रक्रिया अनेकदा कोणाच्याही लक्षात येण्याआधीच कित्येक वर्षे सुरू झालेली असते. जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला घाबरणं हा याचा उद्देश नाही, तर खूप उशीर होण्याआधी काय घडत आहे हे समजून घेण्यास मदत करणं हा याचा उद्देश आहे. कारण जे तुम्हाला दिसत नाही तेही तुमचं आयुष्य बदलू शकतं. या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 विशिष्ट पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल संशोधनामधून असं दिसून आलं आहे की ते वृद्धापकाळातही स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यास आणि स्नायूंचं नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात. हे साधे आणि नैसर्गिक पदार्थ आहेत जे तुम्ही खरोखरच आहारामध्ये समाविष्ट करू शकता. माझ्यासोबत राहा. यातील एका पदार्थाबद्दलची माहिती जवळपास सर्वांनाच आश्चर्यचकित करेल. पहिला पदार्थ आहे ते म्हणजे योगर्ट. ज्या वृद्ध व्यक्तींना स्नायूंचं वस्तुमान टिकून ठेवायचं आहे त्यांच्यासाठी योगर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. हे सामान्य दह्यापेक्षा वेगळं असतं कारण ते एका विशेष गाळण्याच्या प्रक्रियेतून जातं. यात अतिरिक्त द्रव जे आहे ते काढून टाकलं जातं, ज्यामुळे घट्ट दही तयार होतं आणि त्यात सामान्य दह्याच्या तुलनेमध्ये जवळपास दुप्पट प्रोटीन असतात. आणि एका सर्विंगमधून एक वाटीभर सर्विंगमधून सुमारे 15 ते 20 ग्रॅम उच्च गुणवत्तेची प्रथिने मिळतात, जी स्नायूंच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. आता हे योगर्ट वृद्धांसाठी विशेषतः फायदेशीर ठरण्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये असतं केसिनचं प्रमाण. केसिन पचन हळूहळू होतं, ज्यामुळे अनेक तासांपर्यंत तुमच्या स्नायूंना अमिनो ॲसिडचा सतत पुरवठा होत राहतो. झोपण्यापूर्वी याचं सेवन करणं विशेषतः फायदेशीर ठरू शकतं, कारण रात्रीच्या वेळी जेव्हा आपण काहीही खात नाही आणि स्नायूंचं नुकसान वाढण्याची शक्यता असते, तेव्हा ते स्नायूंची झीज कमी करण्यास मदत करू शकतं. योगर्टमधून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस देखील मिळतं. हे पोषक घटक हाडांची ताकद वाढवतात आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात. संशोधनानुसार आतड्यांच्या आरोग्याचा संबंध पोषक तत्वांचं चांगलं शोषण आणि कमी दाह यांच्याशी जोडला जात आहे, आणि या दोन्ही गोष्टी स्नायू टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सर्वोत्तम परिणामांसाठी अतिरिक्त साखर न घातलेले साधे पूर्ण फॅट असलेले योगर्ट निवडा. आधीच फ्लेवर्ड असलेले पर्याय विकत घेण्याऐवजी, ज्यात अनेकदा भरपूर साखर असते, त्यात चवीसाठी बेरी, सुकामेवा आणि थोडंसं मध घाला. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा, विशेषतः पौष्टिक संध्याकाळचा नाश्ता म्हणून योगर्टचा आहारामध्ये समावेश नक्की ठेवा. दुसरं आहे ते म्हणजे मासे. सॅल्मन, मॅक्रेल आणि सार्डिनसारखे तेलकट मासे पोषक तत्वांचं एक शक्तिशाली मिश्रण प्रदान करतात, जे वृद्ध व्यक्तींना स्नायूंचं वस्तुमान टिकून ठेवण्यास मदत करू शकतं. याचा मुख्य फायदा त्यांच्या ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे होतो. विशेषतः आयकोसापेंटिनोइक ॲसिड आणि डोसाहेक्सिनोइक ॲसिडमुळे. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हे फॅट्स दाह कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यांचा संबंध वाढत्या वयानुसार स्नायूंच्या विघटनाशी जोडला जातो. 4 अंश सॅल्मनच्या एका सर्विंगमधून सुमारे 20 ग्रॅम संपूर्ण प्रथिने मिळतात, ज्यात स्नायूंची दुरुस्ती आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक अमिनो ॲसिडचा समावेश असतो. तेलकट माशांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यातील ओमेगा 3 फॅट्स
तुमच्या स्नायूंना प्रथिनांप्रती अधिक संवेदनशील बनवू शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही खात असलेली प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. वृद्धांसाठी हे अधिक महत्त्वाचं आहे, कारण कालांतराने शरीर प्रथिनांच्या स्नायू वाढीच्या परिणामांना कमी प्रतिसाद देऊ लागतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार जे वृद्ध लोक आठवड्यातून 2दा तेलकट मासे खात होते, त्यांच्यामध्ये क्वचितच मासे खाणाऱ्यांच्या तुलनेत 3 वर्षांमध्ये स्नायूंचा ऱ्हास लक्षणीयरित्या कमी झाला होता. या माशांमधून व्हिटॅमिन डी देखील मिळतं, जे महत्त्वाचं आहे कारण अनेक वृद्धांमध्ये त्याची कमतरता असते आणि व्हिटॅमिन डी स्नायूंचं कार्य आणि ताकदीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून किमान 2दा तेलकट मासे खाण्याचं ध्येय ठेवा आणि शक्य असल्यास नैसर्गिकरित्या पकडलेले मासे निवडा. जर नियमितपणे मासे तयार करणं कठीण असेल तर उच्च गुणवत्तेचे फिश ऑइल सप्लिमेंट काही फायदे देऊ शकतात. तथापि संपूर्ण अन्न स्रोत म्हणूनच अधिक फायदेशीर मानले जातात. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे अंडी. अंडी हे प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांचा एकूण बहुगुणी स्रोत आहे. म्हणूनच जगभरातील अनेक खाद्य संस्कृतींमध्ये ही एक मुख्य अन्नपदार्थ आहे. वृद्धांना स्नायूंचं वस्तुमान टिकून ठेवण्यास मदत करण्यासाठी अंडी हा सर्वात व्यावहारिक आणि परवडणारा पर्याय आहे. जरी बरेच लोक फक्त अंड्याच्या पांढऱ्या भागावर लक्ष केंद्रित करतात, तरीसुद्धा संपूर्ण अंड्यामध्ये पोषक तत्वांचा अधिक परिपूर्ण संच असतो, जो वाढत्या वयानुसार बदलणाऱ्या स्नायूंसाठी विशेषतः उपयुक्त ठरू शकतो. जैविक मूल्यांच्या मापदंडावर अंड्यातील प्रथिने खूप उच्च दर्जाची असतात, म्हणजेच तुमचे शरीर स्नायूंच्या देखभालीसाठी त्यांच्या कार्यक्षमतेने वापर करू शकतं. एका मोठ्या अंड्यातून सुमारे 6 ग्रॅम संपूर्ण प्रथिने मिळतात. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात की अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये त्यातील जवळपास अर्धी प्रथिने तसेच कोलिन, व्हिटॅमिन डी आणि ल्युसीन यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. प्रथिने विशेषतः महत्त्वाचे आहे कारण ते वृद्ध स्नायूंमध्येही स्नायू प्रथिन संश्लेषणाला चालना देण्यास मदत करतं, जे वाढीच्या संकेतांना कमी प्रतिसाद देऊ शकतात. इलिनॉय विद्यापीठाच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की व्यायामानंतर संपूर्ण अंडी खाल्ल्याने तेवढेच प्रथिन असलेल्या अंड्याचा पांढरा भाग खाण्याच्या तुलनेमध्ये स्नायू तयार होण्यास 40% अधिक प्रतिसाद मिळाला. हे विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाचं आहे कारण अंड्यांच्या पिवळ्या भागातील पोषक घटक स्नायू तयार करण्यातील आणि ते टिकवून ठेवण्यातील वयाशी संबंधित काही अडथळे दूर करण्यास मदत करू शकतात. अलीकडील संशोधनाने अंड्यांमधील कोलेस्ट्रॉल हे वृद्धांसह बहुतेक लोकांसाठी एक मोठा धोका आहे या जुन्या समजुतीलाही आव्हान दिलं आहे. काही पुराव्यानुसार बहुतेक व्यक्तींसाठी आठवड्यातून 7 अंडी खाणं साधारणपणे सुरक्षित आहे आणि काही प्रकरणांमध्ये ते कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारू शकतं. सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज 1 ते 2 अंडी खाण्याचा विचार करा, विशेषतः नाश्त्यामध्ये, जेव्हा अनेक लोकांना सर्वात कमी प्रथिने मिळतात. उकडलेली अंडी हा एक उत्तम सोबत घेऊन जाण्याजोगा नाश्ता आहे, ज्यासाठी खाताना कोणतीही तयारी करावी लागत नाही, जो स्वयंपाकासाठी मर्यादित ऊर्जा असलेल्या वृद्धांसाठी आदर्श ठरू शकतो. चौथा आहे ते म्हणजे सुकामेवा आणि बिया. सुकामेवा आणि बिया संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने, आरोग्यदायी चरबी आणि आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांचं एक उत्तम मिश्रण असतं, जे वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायू टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं. जरी हे सहसा प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांइतकं प्रथिने प्रति सर्विंग देत नसले तरीसुद्धा सुकामेवा आणि बिया हे एक अद्वितीय पोषक प्रोफाईल देतात, जे स्नायू टिकवून ठेवण्याचं महत्त्वपूर्ण फायदे देऊ शकतात. बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया विशेषतः मौल्यवान आहेत. पाव कप बदामाच्या सेवनातून सुमारे 6 ग्रॅम प्रथिने मिळतात. त्यासोबत मॅग्नेशियमही मिळतं. हे एक असं खनिज आहे जे अनेक वृद्ध व्यक्तींना पुरेसं मिळत नाही. स्नायूंचं आकुंचन आणि ऊर्जा निर्मितीसाठी मॅग्नेशियम महत्त्वाचं आहे. मॅग्नेशियमची कमी पातळी स्नायूंचा जलद ऱ्हास आणि अधिक वारंवार येणाऱ्या स्नायूंच्या पेटक्यांशी संबंधित आहे. अक्रोडमध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. ही एक वनस्पतीजन्य ओमेगा 3 चरबी आहे, जी दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे स्नायूंचा ऱ्हास वेगाने होऊ शकतो. भोपळ्याच्या बिया झिंकचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. हे एक असे पोषक तत्व आहे जे टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीस मदत करतं. वाढत्या वयानुसार टेस्टोस्टेरॉन कमी होण्याची प्रवृत्ती असते आणि वृद्ध व्यक्तींमध्ये सुद्धा
स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवण्यामध्ये त्याची भूमिका असते. अनेक सुकामेवा किंवा बियांमध्ये व्हिटॅमिन ई देखील असतं, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे आणि हे स्नायूंच्या पेशींच्या पडद्यांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास मदत करतं, जे वाढत्या वयानुसार कालांतराने वाढत जातं. टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध व्यक्तींच्या रक्तातील व्हिटॅमिन ईची पातळी जास्त होती, त्यांच्यामध्ये कालांतराने स्नायूंचा ऱ्हास कमी प्रमाणामध्ये झाला. सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज 1 ते 2 अंश मिश्र सुकामेवा आणि बियांचा आहारामध्ये समावेश करण्याचं ध्येय ठेवा. ते कॅलरीने भरपूर असल्यामुळे अति खाणं टाळण्यासाठी त्यांना लहान डब्यांमध्ये विभागून ठेवणं उपयुक्त ठरतं. शक्य असल्यास मीठ नसलेले पर्याय निवडा, विशेषतः जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा शरीरामध्ये पाणी साठवून राहण्याचा त्रास असेल. पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे कडधान्य आणि शेंगा. वृद्ध व्यक्तींना स्नायू टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी कडधान्य आणि शेंगा हे अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं साधन आहे. शिजवलेल्या एका कपामध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रथिने मिळत असली तरीसुद्धा त्यांचं खरं मूल्य हळूहळू पचणारी प्रथिने आणि रेझिस्टन्स स्टार्च यांच्या अद्वितीय मिश्रणातून येतं. रेझिस्टन्स स्टार्च हा एक प्रकारचा कर्बोदक आहे आणि जो आतड्यातील फायदेशीर जीवाणूंना पोषण देतो. आतड्यांचं आरोग्य आणि स्नायूंचं कार्य यांच्यातील संबंध वृद्धांसाठी अधिकाधिक महत्त्वाचा मानला जात आहे. निरोगी आतड्यातील मायक्रोबायोम शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतं, जो स्नायूंच्या ऱ्हासाशी संबंधित आहे. डाळींमधील फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढणे आणि कमी होऊ शकतं, जे स्नायूंच्या विघटनास कारणीभूत ठरू शकतं. काळे बीन्स, मसूर आणि चणे त्यांच्या खनिज घटकांसाठी, विशेषतः पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहासाठी ओळखले जातात. ही खनिजे स्नायूंच्या निरोगी कार्यासाठी मदत करतात आणि वृद्ध व्यक्तींच्या आहारामध्ये अनेकदा त्यांची कमतरता असते. वृद्धांमध्ये लोहाची कमतरता सामान्य आहे आणि त्यामुळे स्नायूंची ऑक्सिजनचा कार्यक्षमतेने वापर करण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे ऊर्जा उत्पादन कमी होतं. टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या ह्युमन न्यूट्रिशन रिसर्च सेंटर ऑन एजिंगच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की जे वृद्ध लोक आठवड्यातून किमान 4 वेळा कडधान्य खातात, ते क्वचितच खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये 5 वर्षांच्या कालावधीमध्ये अधिक प्रभावीपणे स्नायू टिकवून ठेवतात. सर्वोत्तम परिणामांसाठी प्रत्येक आठवड्यामध्ये विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यांचा किमान 3 ते 4 सर्विंग्सचे सेवन करण्याचं लक्ष ठेवा. जर तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा. शिजवण्यापूर्वी सुक्या डाळी रात्रभर भिजवल्याने गॅस निर्माण करणारे घटक देखील कमी होऊ शकतात. डबाबंद डाळी रात्रभर भिजवून ठेवा. त्या सोयीस्कर असतात, परंतु कमी सोडियम असलेले पर्याय निवडा आणि खाण्यापूर्वी त्या चांगल्या प्रकारे धुवा. 6वी गोष्ट आहे ते म्हणजे पालेभाज्या. पालक किंवा मग इतरही हिरव्या पालेभाज्या यांसारख्या पालेभाज्या स्नायू टिकून ठेवण्यासाठी एक स्पष्ट पर्याय आहे, परंतु त्यांच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण पोषक घटकांमुळे स्नायूंचं वस्तुमान टिकवून ठेवू इच्छिणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी त्या खूप महत्त्वाच्या ठरतात आणि त्यांचा एक सर्वात मोठा फायदा आहे की त्यांच्यातील नायट्रेटच्या उच्च प्रमाणामुळे होतो. आपलं शरीर नायट्रेट्सचे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करतं, जे रक्तवाहिन्या रुंद करण्यास आणि कार्यरत स्नायूंना होणारा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत करतं. त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारतं, पोषक तत्वांच्या वितरणास मदत करतं आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करतं. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की नायट्रेटचं जास्त सेवन केल्याने स्नायूंचं कार्य सुधारतं, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांच्यामध्ये अनेकदा रक्तप्रवाह कमी असतो, ज्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता आणि पुनर्प्राप्ती मर्यादित होऊ शकते. या हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे स्नायूंच्या योग्य आकुंचनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात. 1 कप शिजवलेल्या पालकातून दैनंदिन मॅग्नेशियमच्या गरजेपैकी जवळपास 40% गरज पूर्ण होते. या खनिजांची कमतरता पेटके, अशक्तपणा आणि स्नायूंचा जलद ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरू शकतं. पालेभाज्या व्हिटॅमिन केच्या सर्वोत्तम अन्न स्रोतांपैकी एक आहेत. हे एक असं पोषक तत्व आहे ज्यांचा संबंध वाढत्या प्रमाणात प्रथिनांच्या चयापचय आणि स्नायूंच्या कार्याशी जोडला जात आहे. जेरॉन्टॉलॉजीच्या जर्नलमध्ये 2015 प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे की ज्या वृद्ध व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन केचं सेवन केलं, त्यांच्यामध्ये वयानुसार होणाऱ्या स्नायूंचा ऱ्हास कमी झाला. सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज किमान 2 कप पालेभाज्या खाण्याचं लक्ष ठेवा. त्या स्मूदी, ऑमलेट आणि सूपमध्ये घाला किंवा लसूण आणि ऑलिव्ह ऑइलसोबत परतून एक सोपी साईड डिश म्हणून खा.
आधीच धुतलेल्या पालेभाज्यांमुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऊर्जा कमी आहे किंवा हातांची ताकद कमी झाली आहे त्यांच्यासाठी तयारी करणं खूप सोपं होऊ शकतं. 7वं आहे ऑलिव्ह ऑइल. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये अशी काही संयुगे आहेत जी वयानुसार होणाऱ्या स्नायूंच्या झिजेशी संबंधित प्रक्रियांना लक्ष करण्यास मदत करू शकतात. जरी त्यातून प्रथिने मिळत नसली तरी त्याच्या दाहविरोधी प्रभावांमुळे ते वृद्ध व्यक्तींच्या स्नायूंना आधार देणाऱ्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनते. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये एक प्रमुख संयुग असतं, ते असतं ऑलोकॅन्थॉल, ज्याचं प्रमाण आयबुप्रोफेनसारखंच असतं. हे दीर्घकाळ टिकणारं सौम्य दाह कमी करण्यास मदत करू शकतं, जो वाढत्या वयानुसार स्नायूंच्या विघटनास एक प्रमुख कारण ठरतो. युनिव्हर्सिटी ऑफ लुइझियानाच्या एका अभ्यासानुसार ऑलोकॅन्थॉल स्नायूंच्या प्रथिनांच्या विघटनामध्ये सामील झालेल्या एन्झाईम्सना रोखू शकतं. आणि हे महत्त्वाचं आहे कारण वृद्ध व्यक्तींमध्ये इन्सुलिन प्रतिरोध हे सामान्य आहे आणि त्यामुळे स्नायूंची प्रथिने प्रभावीपणे वापरण्याची क्षमतासुद्धा कमी होऊ शकते. तर हे पदार्थ आहे, तुम्ही यांचा नक्कीच आहारामध्ये समावेश करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.